माऊ टिके लावते. लावणं चांदू आता चांगला लावलाय त्यांनी. हा व्हिडिओ पहिला काढ. वाव छान काढला. आता गुज्जू काढ. इनको निकालो. छान है भाई. अभी इनको उधर उधर. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या YouTube चॅनल मध्ये राज सोनम ब्लॉग्स. तर कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मस्त असाल. आणि लास्ट ब्लॉग म्हणजे आम्ही अलिबाग मध्ये गेलो होतो. तर लास्ट ब्लॉग मध्ये तुम्ही खूप सारा प्रेम दाखवलं, त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि आजपासून माझे कंटिन्युअसली ब्लॉग येणार आहेत, कारण की मी तुम्हाला लास्ट ब्लॉग मध्ये पण सांगितलं होतं की मी थोडं बिझी होती एक 15-20 दिवस, त्याच्यामुळे ब्लॉग थोडे कमी येत होते. आणि शॉर्ट्स व्हिडिओ पण खूप कमी येत होते. त्याचं काहीतरी रिझन होतं, कोणत्या तरी कामानिमित्त मी खूप जास्त बिझी होती. पण ह्याच्या पुढे माझे डेली ब्लॉग्स येणार आहेत. आणि त्याचं दुसरं पण कारण असं आहे की आता जस्ट मी निघाली आहे देवदर्शनाला. महाराष्ट्रातले देवदर्शन करणार आहेत. जे लाईनीतून जे येतील ते खूप असे देवदर्शन म्हणजे असे जेवढे मंदिर येतील तेवढे जास्त दर्शन करण्याचा मी प्रयत्न करीन आणि तुम्हाला पण दाखवीन. आणि आता जस्ट आम्ही निघालो आहोत आणि पहिला मी गाठणार आहे तिरुपती बालाजी. त्याच्यामुळे डेली माझे ब्लॉग्स आता येणार आहेत. आणि आता जस्ट मी आता रेडी झाली. गुज्जूचे डॅडी उभे आहेत गाडी घेऊन आणि आम्ही निघालो. आमची पूर्ण फॅमिली चालली आहे. तर खूप सारी मज्जा येणार आहे, खूप सारी मस्ती धमाल तर होणारच आहे. आणि देवदर्शनाला चालली म्हटल्यावरती म्हणजे एकदम मनाला एकदम असं फील होत आहे की एकदम खूप छान वाटतंय, खूप एक्साइटमेंट आहे. तर आता मी निघते आणि मग चला तुम्ही पण माझ्या बरोबर. फायनली आम्ही गाडीच्या इथे आलेलो आहोत आणि माझी आई गाडीची पूजा करते. देवासाठी निघताना पूजा होते. आणि हा सिद्धू दादा आता थोडं आईला मदत करतोय गाडीची पूजा करायला, कारण की गाडीची पूजा ह्याच्यासाठी देवदर्शनाला चाललोय आम्ही म्हणून. डॅडी पण मस्त रेडी आहे ड्राईव्ह करण्यासाठी. सिद्धू दादा एक नंबर. आता आईचं स्टार्ट झालं, सगळ्यांना टिके लावायचं. आता माझी बारी आहे. आईचं प्रेम बाकी काय नाही. आम्ही लोणावळ्यामध्ये पोहोचलोय आणि ते फूड प्लाझा आहे लेफ्ट साईडला, तिथे थांबलोय जेवण करण्यासाठी. आणि आम्ही असं घरातून जेवण बनवूनच आणलेलं, कारण की कुठे पण गावाला जायचं असतं तर पहिल्याच सगळ्यात तयारीमध्ये येतो, कारण की लांबचा प्रवास असतो ना त्याच्यामुळे. आणि आज काय काय आणलं मी तुम्हाला दाखवते. जेवण सध्या जेवण झालंय आमचं. आणि आम्ही आज आणलं होतं टमाटरची चटणी, चपाती, हे बघा एकदम गावठी पद्धतीने सगळं बांधून. आणि लेमन राईस घेऊन आलो होतो. आता शेंगदाण्याची चटणी. चांदू कसं होतं जेवण? मस्त होतं, टेस्टी होतं. हा ते पण आम्ही कुठे बसून खाल्लंय, गाडीमध्येच आमचं जेवण आम्ही खाल्लंय. मज्जा आली. असं गावाला जाताना असं एक्सपिरियन्स खूप छान वाटतो. आणि ते हायवे आहे, हायवेवरून गाडी येत जाते. खरंच गावी जायचं एक अलगच सुख आहे. सो सगळ्यांना गुड मॉर्निंग. आणि आम्ही फायनली आमच्या डेस्टिनेशनवर पोहोचलो आहे. तिरुपती बालाजी म्हणजे पुण्यामध्ये आहे, तिकडे आम्ही पोहोचलो आहे. आणि आम्ही इकडे रात्री लेट पोहोचलो 4 वाजता, त्याच्यामुळे आम्ही इकडे स्टेईंगसाठी रूम घेतला होता. आणि आता आम्ही फ्रेश वगैरे होऊन गुज्जूच्या डॅडीनी कॉफी ऑर्डर केली आहे, मग ते कॉफी घेत आहेत. आणि मग इकडनं कॉफी चाय घेऊन मग दर्शनाला जाणार आहे. सो ब्रेकफास्ट के लिए क्या ऑर्डर किया है? डोसा गुज्जूनी ऑर्डर केला आहे, छान आहे. माऊनी पोहे ऑर्डर केले. इकडे आईनी पण पोहेच
आणि ताईनी कालचं काय लेमन राईस गाडीमध्ये बसून खाऊन आली आता जाऊन. आणि परत दुसऱ्यांदा खायला आली पोहे. आम्ही नाश्ता केला आणि हॉटेलच्या बॅक साईडला इथे मस्त असे झुले लावले आहेत, घसरगुंडी लावली आहे आणि गुज्जू मस्त मजे करते झुलावर. गुज्जू मज्जा येते ना? हा तुला तर खूप मज्जा येणारच. हा मी धक्का देऊ तुला? तुझ्या डॅडीला सांग धक्का द्यायला. डॅडी नाही आला? कुठे गेला? डॅडी हॉटेलमध्ये पर्स आणि मोबाईल आणायला गेला. अच्छा. इथे माऊ पण आता लहान झाली आहे आणि इथे हे बघा गाय वगैरे आहेत. इकडे घसरगुंडीच्या पाठीमागे मस्त चारा खातात. असं गावचं एकदम व्ह्यू येतं आणि फील येतं इथे आल्यावर. दर्शन करायचं बाकी आहे. ये गावठी छोरा देखो कोण आहे? गावठी छोरा. बहुत मजा आ रहा है. हे बघा मंदिराकडे जाण्याचा मार्ग. इथून आम्ही गाडी तिथे पार्क केली, इथून चालत जातोय. एकदम नीट अँड क्लीन. इथे एक कचरा पण नाही दिसणार, एवढी स्वच्छता आहे इथे मंदिराच्या इथे. माऊ टिके लावते. लाव ना चांदू, आता चांगला लावलाय त्यांनी. हा व्हिडिओ पहिला काढ. वाव छान काढला. आता गुज्जूला, गुज्जू काढ. इनको निकालो. छान आहे भाई. अभी इनको उधर उधर. हे बघा इथून अशी मंदिराची लाईन आहे आणि इथे मोबाईल अलाउड नाही आतमध्ये घेऊन जायला. आणि हा मंदिराचा असा परिसर आहे. आणि आता माऊ परत मोबाईल ठेवायला चालली आहे. सो फायनली दर्शन करून झालंय. आतमध्ये कॅमेराज वगैरे अलाउड नव्हते म्हणून आतमधलं शूट नाही घेतलंय. खूप छान आहे, देवाचं स्थान आहे, खूपच मस्त आहे, स्वच्छ पण आहे खूप. दर्शन पण खूप छान झालं, खूप मस्त आहे. मन प्रसन्न झालं इथे आल्यावरती. कैसा लगा मंदिर? बहुत अच्छा. सो आम्ही फायनली दर्शन वगैरे करून आलेलो आहे आणि खूप ऊन होतं, त्याच्यामुळे आम्ही बघा उसाचा रसच्या इथे थांबलेलो आहोत उसाचा रस प्यायला. त्याच्यामुळे थोडं थंड वाटेल आणि आईने सांगितलेलं की गावाचा उसाचा रस खूप छान लागतो, त्याच्यामुळे ट्राय करणार आहे. खरंच छान आहे. सो फायनली पुण्याचे बालाजीचे दर्शन करून आम्ही निघालेलो आहोत काळूबाई आईच्या दर्शनाला. आणि थोड्याच वेळात आता मंदिर येणार आहे काळूबाई आईचं आणि त्याच्यासाठी घाट चढून जावे लागतात मंदिरामध्ये. तर त्या घाटात आम्ही आहोत सध्या आणि खूप छान वाटतं. फायनली आता काळूबाईचा डोंगर म्हणजे काळूबाईच्या मंदिराच्या पायऱ्या चढायला स्टार्ट करणार आहे. बोला काळूबाईच्या नावाने चांग भले. सो आम्ही काळूबाईचं दर्शन करून धावजी पाटलांचं दर्शन करायला आलो आणि इकडे गुज्जू बघा शेती करायला चालली आहे. कुठे चालली आहे काय माहिती. तू कुठे चालली आहे शेती करायला? तिकडे चालली आहे. आणि आम्ही आता फायनली जेवण वगैरे निघालेलो. आई पण येते. जेवण झाले आता धावजी पाटलांच्या दर्शनासाठी चाललो. हो फायनली धावजी पाटील यांचे पण दर्शन केलेले आहे आम्ही. खूप म्हणजे रात्र झाली इथे येता येता. पण धावजी पाटीलचं पण मंदिर असं खूप छान आहे. आणि आता फायनली दर्शन करून आम्ही निघतोय आमच्या वळणावर पुढे जायला. मी आता सध्या कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरामध्ये दर्शन करून आलो आणि इकडे मस्तपैकी आम्हाला
मंदिरातर्फे मोफत असं हे दुपारचं जेवण त्याची सोय झालेली आहे, त्याच्यामुळे आम्ही इकडे बसलेलो आहोत. सर्वांना शुभ सकाळ. आणि आत्ता सध्या आम्ही महालक्ष्मीच्या मंदिरातून देवदर्शन करून आलो आहोत आणि देवदर्शन करून आता आम्ही ज्योतिबाला जातोय. आणि महालक्ष्मीच्या मंदिरात आज गुरुवार आहे, 3रा गुरुवार आहे, त्याच्यामुळे मस्त दर्शन झाले. आणि आता इकडनं निघालोय सध्या आणि निघून आता ज्योतिबाचं दर्शन घ्यायला जाणार आहोत. सो फायनली आम्ही ज्योतिबाच्या इथे पोहोचलो आहे कोल्हापूरमध्ये. आणि खूप जास्त ऊन आहे डोंगरावरती, एकदम पूर्ण वरती असं डोंगरावरती खूप जास्त ऊन लागतं आहे ना गुज्जू. आणि आता मंदिराचे दर्शन करणार आहे देवाचे. खंचा राजा ज्योतिबा माझा, बघा गेट ज्योतिबाचा, खूप छान मंदिर आहे. या मंदिरात जाण्याचा मार्ग आहे हा. आणि मंदिरामध्ये जाताना असं खाली उतरून जायचं सीडीवरून आणि पायऱ्या आहेत मंदिराच्या. आणि येताना वरती असं चढण आहे. येताना असा रस्ता, इथे सगळं मार्केट लागलं आहे बघा. सो फायनली देवदर्शन करून आम्ही घरी आलेलो आहे. रात्री खूप लेट झाला मला घरी येता, तर सकाळचे 4 वाजले, त्याच्यामुळे हा व्हिडिओ मी एंड नाही केला. तर हा व्हिडिओ मी आता एंड करते. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि खूप सारं प्रेम दाखवा.